एडीएन न्यूज़ में आपका स्वागत। मैं शब्बीर खान। आइए दिखाते हैं आज की इस खबर को। पिछले दिनों चट्टान खिसकने से गायत्री नगर में 5 झोपड़ों को हुआ था भारी नुकसान। इसी को ध्यान में रखते हुए महानगर पालिका की टीम ने आज तोड़क कार्रवाई की। वहां के स्थानिक माजी नगर सेवक विकास निकम ने पत्रकारों को बताया कि हमने महानगर पालिका को कहा था कि इन झोपड़े पट्टी वालों को नोटिस दो और इनका मीटर काटो, पर महानगर पालिका की टीम ने कार्रवाई शुरू कर दी। वहीं विकास निकम, झुमड़ीताई और वहाँ के माजी नगर सेवक शरद धुले ने मनपा की टीम से बातचीत की और कार्रवाई पर रोक लगाई और अपने वक्तव्य में क्या कहा, आइए सुनते हैं। सर, क्या कारवाई की? 3 दिवसापूर्वी या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे हे घर उद्ध्वस्त झालं होतं। 2 घरं सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नव्हती, परंतु त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आले, आम्ही लोक होतो सर्व, त्या ठिकाणी मीटिंग झाली। त्यांना सांगितलं जे धोकादायक आहे त्यांना नोटिसा द्या, त्यांना खाली करा, त्यांची व्यवस्था करा। परंतु आज पाहतोय की महानगरपालिकेच्या वतीने सरसकट पूर्ण या डोंगरावरती कारवाई चालू केली। सकाळपासून त्यांनी लोकांचे मीटर काढले आणि नळ कनेक्शन या ठिकाणी कट केलं। त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारणा केली। इथं आल्यानंतर ते म्हटले आम्हाला वरून आदेश आहेत, पण मी ॲडिशनल कमिशनर साहेब तसेच डेप्युटी कमिशनर यांच्याशी फोनवरती बोललो। त्यांनी सांगितलं आम्ही असे कुठल्याही प्रकारे त्यांना आदेश दिलेले नाहीत, हे धोकादायक त्यांनाच काढायला लावलं। त्या संदर्भामध्ये पोलीस या ठिकाणी लोक खूप मोठ्या प्रमाणात जमा झाले, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। पोलिसांना देखील सांगितलं आणि या ठिकाणी एसीपी सांगळे साहेब आले। आता या ठिकाणी मीटिंग झाली, टोऱ्यांचे अधिकारी, पोलीस डिपार्टमेंट, महापालिकेचे अधिकारी, आम्ही सगळे या ठिकाणी एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की त्यांनी मान्य केलं की आमच्याकडून चुकीची कारवाई झालेली आहे। तर ज्या लोकांच्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी मीटर काढलेले आहेत किंवा नळ कनेक्शन कट केलेले आहेत त्यांना ते निःशुल्कपणे पुन्हा ते मीटर लावून देणार आहेत आणि नळ जोडणी करून देणार आहेत। आणि जे धोकादायक आहेत निश्चितच ते जे आहेत धोकादायक ते काढले पाहिजे, त्यांना आमचा देखील सहकार आहे। परंतु सरसकट कारवाईला विरोध करून आता कारवाई थांबवलेली आहे आणि लोकांना ते परत मीटर लावून देणार आहेत। यापूर्वी 3 दिवसापूर्वी हा भाग जो आहे त्याचा जो गायत्री भाग आहे दुर्गामधील पाठीमागेच्या पट्ट्यामध्ये 3 दिवसापूर्वी अचानक पाऊस जास्त रात्र पडल्यानंतर डोंगराचा काही भाग कोसळला। 1-2 घरं बाधित झाल्यानंतर काही प्रभाग अधिकारी येऊन किंवा महापालिकेचे अधिकारी ते सर्वे केला तर काय काढावं लागेल, मग त्यांनी ते तिथला भाग 2-3 दिवसामध्ये काय पण अचानक काय आज काय अचानक आले तर ते सरसकट कारवाई करायला लागले। मग निकम साहेब तसं आमच्या भिवंडी शहर अध्यक्षा लक्ष्मीताई झुमडे आम्ही एकत्र येऊन सगळ्या लोकांना समजवलं आणि त्यांनी सांगितलं आणि मग प्रशासनाला आम्हाला निकम साहेब बोलले त्याप्रमाणे प्रभाग अधिकारी आणि एसीबी सांगळे साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढील कारवाईसाठी थांबून आता एका संध्याकाळपर्यंत मीटर जोडणार आहेत आणि पाणी पण जोडून देणार आहे। ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना निःशुल्क जोडणार आहे आणि खरोखर तिथे बाधित आहेत त्यांना त्यांच्यावर कार्य होणार आहे, ही सगळ्यांनी नोंद घ्यावी।